जेव्हा मी निवृत्त झालो तेव्हा मी आयुष्यात पोकळी निर्माण झाल्याचं झालं होतं. आणि आता काय करू हा प्रश्न मला पडला होता. साठी नंतर जॉईन होण्यात मोठा फायदा असा आहे की तुम्हाला प्रयोग करायला वेळ मिळतो. मनातला गोंधळ माझा भरपूर कमी झाला. त्याच्यामध्ये मला आपले जे छातीवर इमोशनल बॅगेज असतं ते मोकळं होत गेलं. रिटायरमेंट नंतर सुद्धा शिक्षण होऊ शकतं. अशी बरीच लोक आहेत, बरीच मंडळी आहेत की जी रिटायरमेंट नंतर सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी नव्याने शिकतात, आपलं आयुष्य घडवतात. तर अशाच एका व्यक्तिमत्वाला आपण आज भेटणार आहोत की जे पूर्वी बँकर होते, मॅनेजर म्हणून रिटायर झाले आणि त्यानंतर लाईफची सेकंड इनिंग त्यांनी प्राणी किलिंग मध्ये सुरू केली. नमस्ते सगळ्यांना. नमस्ते. वेलकम. आजच्या सेशन मध्ये ग्रॅटिट्यूड टू गुरु या सिरीज मध्ये आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत की ज्यांनी गेली 10 वर्ष प्राणी किलिंग प्रॅक्टिस केली आहे आणि शिकण्यासाठी वय नसतं याचं एक उदाहरण म्हणून ही व्यक्ती आहे. आपण स्वागत करूया विनायक गोवित्रीकर काकांचं. नमस्कार. नमस्ते. सो कसा होता तुमचा पहिला अनुभव, म्हणजे जेव्हा तुम्हाला प्राणी किलिंग हा विषय पहिल्यांदा कळला कसा, किंवा कसे तुम्ही याकडे वळालात? तो एक वेगळा मजेदार किस्सा आहे की माझे मित्र डोंबिवलीहून ठाण्याला आले होते. मग ते कशासाठी येते सांगितलं. त्यामुळे प्राणिक उपचार नावाची एक नवीन पद्धत आहे आणि त्याच्याबद्दल तिथे एक लेक्चर ठेवलंय आणि ते लेक्चर मी अटेंड करणार आहे. तुम्हाला हवं असलं तर या. मला पण ते अच्छा. ऐकून बरं वाटलं की चला नवीन काहीतरी शिकायला मिळतंय म्हणून मी उत्सुकतेने गेलो तिथे. आणि ज्या वक्त्याला मी प्रश्न विचारले ते सगळी उत्तरं त्यांनी अतिशय छान सहज समजतील अशी दिली आणि त्यामुळे मी या विषयाकडे ओढला गेलो. अच्छा. आणि मग तुम्ही प्राणी किलिंग कोर्स करणार आहात किंवा प्राणी कोर्स करायचं ठरवलं, हां. तो हे करत असताना नुसतं बेसिक प्राणी किलिंग करून तुम्ही थांबला नाही. बरोबर. पुढे अढाडी योगा पण शिकलात आणि बाकीचे प्राणी किलिंगचे कोर्सेस पण तुम्ही शिकलात. सो असं काय होतं की जे तुम्हाला तेवढं आकर्षित करत गेलं की मला पुढे अजून शिकायचंय? की मला प्रत्येक कोर्समध्ये काहीतरी नवीन मिळत गेलं आणि लोक माझ्याशी जोडले गेले आणि त्यांचे अनुभव ऐकून मला जरा उत्साह वाटायला लागला की आता अजून शिकायला पाहिजे. व्हेरी गुड. सो मागची 10 वर्ष तुम्ही प्राणी हिलिंग शिकून प्रॅक्टिस करता आहात ऍक्टिव्हली. हां. तो आयुष्याकडे बघत असताना तुम्हाला काय आता बघायला मिळतं की गेली 10 वर्ष कशी होती तुमची, काय झालं एक्झॅक्टली? हां. की जेव्हा मी निवृत्त झालो तेव्हा मी आयुष्यात पोकळी निर्माण झाल्याचं झालं होतं. आणि आता काय करू हा प्रश्न मला पडला होता. आणि इथे प्राणी हिलिंगमध्ये आल्यानंतर इतकं काही नवीन शिकायला मिळालं, नवीन हिलिंग करायला मिळाली की आता माझी सून काय करते, मुलगा काय करतो, अमका काय करतो, हे विचार करत बसायला वेळच मिळाला नाही. आणि त्यामुळे मला इथे जास्त बरं वाटतं. अच्छा. आता जसं तुम्ही मगाशी म्हणालात की माझ्या मनात जेवढे काही प्रश्न होते त्याची समाधानकारक उत्तर आपल्याला मिळाली. बरोबर. तुमचा माइंडसेट असा आहे ना की एखाद्या गोष्टीला प्रूफ आहे किंवा एखाद्या हं. गोष्टीला लॉजिक आहे, तर ते तुम्ही ते हां. ऍक्सेप्ट करताय. तर बरोबर. मग अशी कुठली गोष्ट होती त्या प्रेझेंटेशन मध्ये जी तुम्हाला कदाचित आता आठवेल, ज्याच्यामध्ये तुम्ही कन्व्हिन्स झालात की येस, हे मला शिकायला आवडेल? मला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली की मी सरळ वागून लोक विचित्र का वागतात. तर अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मला मिळाली आणि ती लॉजिकल मिळाली आणि मला ती पटली. त्यामुळे मी नवीन कोर्सेस करत गेलो. असं का होतं? म्हणजे आता तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे की हां. सरळ वागताय आणि लोक वाकडी वागताय. हां. तर काय हा प्रश्नाचं उत्तर काय आहे? का असं असं? एक तर आपल्या पूर्वजन्मात आपण काहीतरी त्यांना त्रास दिलेला असतो अच्छा. किंवा असं काहीतरी झालं असतं. आपल्याकडून काही चुका झालेल्या असतात. त्या चुका आपल्याला भोगाव्या लागतात. त्याला काही सुटका नाही. अच्छा. त्यामुळे लोक वेगळ्या पद्धतीने वागतात. आता नॉर्मली कसं म्हणतात लोक की आता माझं रिटायरमेंट झाली आहे, आता हां. शिकून काय करायचंय? पण हं. तुम्ही त्यावेळेस प्राणी हिलिंग शिकलात. हां. तर मग असं काही आहे का की 60 नंतर असं शिकताना तुम्हाला प्राणी हिलिंग शिकताना कठीण वाटलं किंवा जड काही असं वाटलं? तसं कठीण काय वाटलं नाही. उलट साठी नंतर जॉईन होण्यात मोठा फायदा असा आहे की तुम्हाला प्रयोग करायला वेळ मिळतो आणि भरपूर वेगवेगळे अनुभव तुमचे चांगले अनुभव, वाईट अनुभव घेतलेले असतात आयुष्यामध्ये. त्यामुळे पेशंट तुमच्याकडे येतो ना तेव्हा तुम्हाला ते सहज
लक्षात घेता येतं की याला नेमका कुठे कशामुळे प्रॉब्लेम झालाय ओके. हे तुम्हाला सहज कल्पना करता येते आणि ते त्या पद्धतीने पेशंटकडनं सहज काढून घेता येतं. आता ह्याचा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ऍक्टिव्ह झाला असाल, एन्थुझियास्टिक दिसता. हम्म. म्हणजे ऍक्च्युली एक्झॅक्टली हे कसं तुमच्याबरोबर काम करतंय? ते रिटायर झाल्यानंतर मी जरा जास्त म्हणजे बसून राहणारा, उदास वगैरे असं असायचो. जास्त काही करावंसं वाटायचं नाही. पण इथे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झरसाइज, फिजिकल एक्झरसाइज, ब्रिदिंग एक्झरसाइज, अजून काही काही प्रक्रिया, त्याच्यामध्ये मला आपल्या जे छातीवर इमोशनल बॅगेज असतं ते मोकळं होत गेलं. काय फायदा मिळाला. मी सहज काम करू शकतो. मला हाच प्रश्न आता विचारायचा होता तुम्हाला या रिलेटेड, की इमोशनल लाईफ पण बदललं का तुमचं? इमोशनली फील करणं एखादी गोष्ट. आता जसं तुम्ही म्हणालात की बॅगेज आपण उतरल्यासारखं वाटतंय, तर बरोबर. एक्झॅक्टली थोडं काही सांगू शकाल का त्याविषयी? हा म्हणजे एखादी समस्या उद्भवली तर मी फार गोंधळलेलो असायचो. मला आता काय करू काय नको समजायचंच नाही. मग ह्याला विचार त्याला विचार असं, आणि मग काहीतरी ते क्वचित चुकीचे निर्णय घेतले जायचे. अच्छा. मग इथे आल्यानंतर मला बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झालं आणि कुठल्या प्रसंगात काय करणं योग्य आहे काय करणं योग्य नाहीये हे लक्षात आलं. त्यामुळं मनातला गोंधळ माझा भरपूर कमी झाला. ग्रेट. म्हणजे असं होतं की 60 नंतर हो पण मनात गोंधळ राहतो. हो हो. असतो अच्छा. असतो. आणि तो घालवण्यासाठी तुम्हाला हिलिंगची मदत झाली त्या दरम्यान. चांगलीच. ग्रेट. मग ऍक्च्युअली तुमचं रुटीन कसं असतं, की काय करता तुम्ही दिवसभर? म्हणजे प्राणिक हिलिंग कसं करता दिवसात? म्हणजे सकाळी उठल्यानंतर नेहमीच स्नान वगैरे झालं की घरची छोटीशी देवपूजा असते. मग त्याच्यानंतर काही शारीरिक व्यायाम असतात, सोपे असतात ते. ते शारीरिक व्यायाम झाले की काही श्वसन प्रकार आहेत. मग त्याच्यानंतर काही छोट्या छोट्या प्रक्रियात साधारण 1 तास वगैरे जातो साधारणपणे. आणि त्याच्यामध्ये हा एवढा आमचा रोजचा कार्यक्रम असतो. मग मेडिटेशन पण तुम्ही ऑलमोस्ट दररोजच करता? हो होते का. राईट. मग हे करणं आवश्यक आहे का? म्हणजे असं तुम्हाला काय वाटतं, रोज मेडिटेशन करायला पाहिजे का एखाद दिवस खंड पडला? तर हां, तर जसं आपल्याला भोजन रोज करायला लागतं बरोबर. तसं मेडिटेशन तुम्ही रोज करा. राईट. मी काल आंघोळ केली म्हणून आज नको असं नाही चालत, रोज करावी लागते. तसं बरोबर, हे बरोबर. आध्यात्मिक आता आंघोळ आहे. ग्रेट. सो जसं आपण आता ब्लेसिंग्स रोज करतो किंवा ट्विन हार्ट मेडिटेशन मध्ये आपण ब्लेसिंग्स करतो, हां. तर त्याचा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये असा काही चेंज झालेला असं तुम्ही अनुभवलात का, की ब्लेसिंग्समुळे काही रिलेशनशिप्समध्ये और काही गोष्टी अडकल्या असतील त्यांच्यामध्ये काहीतरी चेंज झाला, इम्प्रूव्हमेंट झाली? कारण नातेवाईकांची माझ्याबद्दल फार नाराजी होती. पण याच्यानंतर ती हळूहळू कमी झाली इथे आल्यापासून. आता एवढ्या वर्षात, 10 वर्षानंतर पण अजून तुम्ही हे प्रॅक्टिस करता आहात, तर अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला मोटिवेट करते आतून, की मला अजून हे कंटिन्यू प्रॅक्टिस करायचंय? कारण इथे आपलं हे डायनॅमिक एज म्हणतात की रोज आपल्याकडे नवीन समस्या येत असतात. बरोबर. त्यासाठी तुम्ही कॉन्स्टंट टचमध्ये राहायला पाहिजे. जगात काय चाललंय आणि काय नाही. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जेव्हा आपण मेडिटेशन करत असतो और हिलिंग करत असतो, तर एक हं. प्रकारे आपण नवीन राहतो, एक अपग्रेडेड राहतो, बरोबर. अपडेटेड राहतो. बरोबर. आणि ज्यामुळे ती गोष्ट तुम्हाला ऍक्च्युली मोटिवेट करते, की तुम्ही स्वतःला अपडेट ठेवू शकताय विथ हं. मेडिटेशन्स, विथ हिलिंग्स. सो एखादा असा हिलिंगचा अनुभव मला सांगाल का, किंवा आम्हा सगळ्यांना सांगाल का, की जो तर माझ्याकडे 3 वर्षाचा एक बाळ कॅन्सरग्रस्त झालं होतं. तर एकाने सांगितलं, "बा ह्या बाळाला तुम्ही प्राणिक ट्रीटमेंट द्या." तर तो बिचारा 3 वर्षाच्या बाळाला केमोथेरपी वगैरे लागायची. अच्छा. पण आपल्या प्राणिक हिलिंगच्या काही विशिष्ट पद्धती आहेत किंवा केमोथेरपीचे साईड इफेक्ट कमी करणं, त्याची एक वेगळी प्रोसेस आहे. नंतर रुग्णाला तयार करायचं, ही एक दुसरी प्रोसेस आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याचं काही मानसोपचार काही छोटेसे असतात, ते करायचे असतात. तर ह्या प्रोसेसचा फायदा असा झाला, की तो बाळ केमोथेरपी झाल्यानंतर घरी जायचा, तासभर झोपायचा आणि नंतर लगेच खेळायला पण लागायचं. हे मला फार नवल वाटतं. दॅट इज इफेक्ट ऑफ हिलिंग. म्हणजे आपण हिलिंग Healing. केलं म्हणून त्या बाळाला साईड इफेक्ट पण कमी झाले आणि त्याची तो थोडा ऍक्टिव्ह झाला, डायनामिक ऍक्टिव्ह झाला. झालं.
बरोबर. अमेझिंग, अमेझिंग. आणि म्हणजे हे लहान मुलांमध्ये कॅन्सर होतो, खूप अनफॉर्च्युनेट आहे, बट अशा एक बरोबर. बाळाला सुद्धा तुम्ही हिलिंग केलीत. करू शकतो. जो आपण ग्रॅटिट्यूड टू गुरु ही सिरीज करत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्या प्राणी किलरशी गप्पा मारतोय की जिथे त्यांनी हिलिंगचा उपयोग करून आपल्या आयुष्यामध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस बघितले. हं, हे सगळं ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात आलं ते म्हणजे ग्रँड मास्टर चोवा कोक्सुई. हं, सो मास्टरांना तुमच्या आयुष्यात आल्यानंतर हं. आपण म्हणतो ना की ही व्यक्ती माझ्यासाठी आई आहे, बाबा स्थानी आहे, तसं बरोबर. मास्टर तुमच्यासाठी काय आहेत? मास्टर माझ्या म्हणजे प्रेमळ वडिलांसारखे आहेत, की मागितलं तरी देतात पटकन. कुठे वेळ घालवत नाही, विचार करत बसत नाही. पटकन मिळतं मागितल्यावर. जसं आता आपण कृतज्ञता मराठीमध्ये शब्द आहे हो. ग्रॅटिट्यूडचा. हा. तर मास्टरांना जर कृतज्ञता तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही किंवा कोणीही आपल्या गुरूंना कशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त करू शकता? कृतज्ञता म्हणजे एकतर त्यांची आठवण ठेवायची कायम. आणि मी एक फक्त माध्यम आहे आणि हम्म. करणारी देव आणि देवदूत आहेत, हे मास्टरांनी कायम सांगितलेलं आहे. ते लक्षात ठेवायचं. अमेझिंग. सो म्हणजे आपण जी काही कृती करतोय त्याच्यामधलं जे यश आहे, त्याच्यामधून जो होणारा रिझल्ट आहे, हं. त्याच्यामध्ये आपण एक माध्यम आहोत, हा भाव हो. आपल्यामध्ये असेल तर आपण आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केल्यासारखं आहे. खूप छान. एखादी अशी कुठची टीचिंग आहे जी तुम्हाला आवडते मास्टरांची, म्हणजे प्राणी किलिंग म्हटलं की हे माझ्या डोक्यात पहिलं येतच. त्यांचं म्हणणं सोप्या सूचनांचं पालन करा, उगाच कॉम्प्लिकेशन करू नका. सो मास्टर चोहा नेहमी म्हणायचे फॉलो सिम्पल इन्स्ट्रक्शन्स. बरोबर. आणि हे वाक्य तुम्ही एकदम पक्क डोक्यात डोक्यात ठेवा. ठेवलं. क्या बात आहे. जर आता आता आपला हा व्हिडिओ बघणारे काही असेही असतील जे ऍक्च्युली रिटायर्ड आहेत, जे हं, आजोबा असतील किंवा आजी असतील, हं. त्यांच्याकडे खूप सारा वेळ त्या मानाने आहे आणि फिजिकली पण फिट आहेत. हा. अशा सगळ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांना हं. तुम्ही काय सांगाल की तुमच्या हेल्थ प्रॉब्लेम्स वरती प्राणी किलिंग हे कसं उपाय असू शकतं? हेल्थ प्रॉब्लेम फिजिकल नाही आहे ती चांगली गोष्ट आहे. पण समजा आपल्याला रिटायरमेंट झाल्यानंतर रिकामा वेळ फार असतो आणि मग आपण आता काय करू हा प्रश्न पडतो. बायकोच्या किंवा नवऱ्याच्या मागे लागणं किंवा सून मुलगा काय करतायत त्यांच्याकडे उगाच उपदेश करत बसणं आणि लोकांना ते आवडत नाही. बरोबर. तर आपण इथे आलो ना की आपल्याला केअर करायला वेळच मिळत नाही. आणि ते रिटायरमेंटच्या नंतरचा मोठा फायदा म्हणजे तुम्हाला वेळ भरपूर मिळतो प्रयोग करायला, पेशंट करायला, बरोबर. लोकांना माहिती द्यायला. तर हा मोठा फायदा आहे की सिनियर सिटीजननी इथे आलं तर. तुमचं जे वय आहे आणि तो बघता त्याचा अनुभव आहे त्याचा उपयोग आपण हिलिंग मध्ये करू शकतो. आजकाल बरोबर. बरेचसे असे मुंबईकडे आजी आजोबा आहेत किंवा हम्म. गावा शहराकडे पण असतील दुसऱ्या गावांमध्ये की जे तसं म्हटलं तर फिजिकली फिट आहेत पण फ्री आहेत, म्हणजे त्यांच्याकडे वेळ हम्म. आहे. हम्म. तर त्यांनी जर प्राणी किलिंग शिकले तर नक्कीच आपल्या वेळेचा सदुपयोग करता येऊ शकतो बरोबर. आणि आपला हा देह आपण इतरांना नक्कीच उपयोगी आणून देऊ शकतो थ्रू हिलिंग, त्यांचं हो. काउन्सिलिंग करून किंवा त्यांचं हिलिंग करून. मला एक हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जेव्हा आपण आता प्राणी किलिंग करतो काही जणांना असं वाटत असेल की मी खूप म्हातारा आहे, आता हे मला कसं जमेल का, लक्षात राहील का, अभ्यास सोडून एवढी वर्ष झाली आहेत. तर तुम्हाला असं कधी वाटलं का हो की राहील का लक्षात? आणि एक गमतीची गोष्ट की मी बेसिक कोर्स केला तेव्हा आम्ही सिनियर मोस्ट तिघांची वय होती 50, 60, 70. अच्छा. आणि आता सगळे 60, 70, 80 ह्या वयाचे आहेत आणि सगळे प्रॅक्टिस करतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. असेच तुम्ही प्रॅक्टिस करत राहा, आमच्यासाठी इन्स्पिरेशन राहा. सो मगाशीच इंट्रोडक्शनच्या वेळेस तुम्ही असं म्हणालात की मी बऱ्याच प्रकारच्या पॅथी किंवा स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस आधी करून बघितल्या आहेत. मे बी 2-3 अशा केल्या असतील तुम्ही. हो. तर अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला तिकडे नाही मिळाली शिकत हम्म. असताना, प्रॅक्टिस करत असताना, पण जी प्राणी किलिंग मध्ये मिळाली, असं काय आहे ते? इथे म्हणजे एकतर स्टँडर्डायझेशन आहे की सगळ्या सिस्टीम्स आणि प्रोसिजर तुम्ही ऑस्ट्रेलियात जा, भारतात जा किंवा अमेरिकेत जा, की अमुक आजाराला अमुक पद्धतीने तुम्हाला ट्रीटमेंट द्यायची. हे सगळं बरोबर. स्टँडर्डाइज आहे. इतर ठिकाणी असं काही स्टँडर्डायझेशन नाही आहे. त्यामुळे एक प्रश्न तुम्ही 5 लोकांना विचारला तर 5 वेगळी उत्तरं मिळतात. मग बरोबर. त्यामुळे मला गोंधळ व्हायचा. तसं इथे होत नाही. सो ह्या ठिकाणी आपण प्रोटोकॉल्स प्रॅक्टिस करतो, काही स्टँडर्ड प्रॅक्टिसेस आहेत. हम्म. राईट. सो फायनली आपल्याला समजा आनंदी राहायचं असेल, आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे आपल्याला उपभोगायचं असेल, हम्म. तर
प्राणी किलिंग कशा प्रकारे मदत करू शकेल, म्हणजे प्राणी किलिंग मधलं काय मदत करेल? प्राणी किलिंगमध्ये फार सुंदर टूल्स आहेत आपल्याला, अ, की त्याच्यात मी त्या लोकांना सांगेन, तुम्ही हे विमानामध्ये जी सूचना देतात की आता काही ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं तर मास्क तुमच्याकडे येईल आणि इतरांना मदत करण्याच्या आधी स्वतःचा मास्क लावा. तर याचा आपल्या जीवनात उपयोग असा की इतरांची काळजी घेता ही चांगली गोष्ट आहे, पण अगोदर स्वतःची काळजी घ्या आणि मग इतरांना मदत करा. आणि त्यामुळे आयुष्यात जे बरेच समस्या निर्माण होतात ती स्वतःची काळजी न घेतल्यामुळे जास्त निर्माण होतात. बरोबर. खास करून आपल्या महिलांच्या बाबतीत हा अनुभव जास्त येतो. काही 50 नंतर वेगवेगळे आजार सुरू होताना आपण बघतो, हम्म, हम्म. कारण त्यांनी स्वतःची काळजी घेतलेली नसते. माझ्या सासूला हे आवडतं, नवऱ्याला ते आवडतं, मुलांना ते आवडतं, म्हणजे अगं स्वतःला तुला काय आवडतं हा विचार तिने केलेला नसतो. करेक्ट. तर हा विचार तुम्ही येऊ देऊ नका. स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा, हेच मी सांगेन सगळ्यांना. आता मला हे माहितीये, पण तुमच्याकडून मला ऐकायला आवडेल की प्राणी किलिंग हे फक्त आजार बरं करण्यापुरतं नाहीये. हम्म. आणि आपण काय नुसते हिलिंग करून आजार बरे करतो तेवढंच प्राणी किलिंग मर्यादित नाहीये. त्याच्या पलीकडे सुद्धा प्राणी किलिंग आहे. तर त्याविषयी काही सांगाल का? की तुमचं हे चालू आयुष्य आणि पुढचं आयुष्य कसं सुखाचं होईल, कसं सोपं होईल, याला आपण मार्गदर्शन करू शकतो. हा इथला मोठा फायदा आहे. अच्छा. जसं तुम्ही आध्यात्मिक प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा अध्यात्म करण्यासाठी आला होतात सुरुवातीला, हम्म. तर तो अध्यात्म साधना करण्याचा किंवा आध्यात्मिक साधना करण्याचा असा मार्ग तुम्हाला प्राणी किलिंग मधून मिळाला का? मिळालं मिळालं. असं काय समाधान वाटतंय की त्या मार्गात काय असं आहे जे तुम्हाला जास्त समाधान देते? की मला लोकांना प्रश्न विचारायची सवय आहे, की असं का करायचं, तसं का करायचं, हे असं का झालं, तसं का झालं. याचं नुसतं योगा वगैरे उत्तर लोक दिली जातात, कारण लोकांना हे कॉज हा इफेक्ट माहिती नसतं. पण इथे मला ते वेगळं दाखवता येतं. ओके. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळाला, एक दृष्टिकोन एक बघण्याचा बदलला, की वेळेचा सदुपयोग आपण करून घेतला पाहिजे. बऱ्याच वेळेस आपल्याकडे वेळ नसतो असं आपण म्हणतो, पण जेव्हा वेळ असतो तेव्हा काय करायचं? हा एक हम्म. वेगळाच प्रश्न आहे. हम्म. तो तुम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे आज तुमच्या बोलण्यातून मांडलात, की सदुपयोग कसा करता येऊ शकतो. आणि तुमच्याकडे बघून हे दिसतंय की तुम्ही रेग्युलर हिलिंग करता, मेडिटेशन करता. आणि ह्या आपल्या सिरीजमध्ये आपण एक रॅपिड फायर राऊंड पर ठेवणार आहोत. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन. तुमच्या मनात येणारी पहिली गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. सो एक शब्द प्राणी किलिंगला जो डिस्क्राईब करतो. मास्टर क्लास. हिलिंग की मेडिटेशन? हिलिंग. सकाळी प्रॅक्टिस करणं का रात्री प्रॅक्टिस करणं? मला सकाळी आवडतं. प्राणी किलिंग मधली तुमची आवडती टेक्निक? माझं आवडतं टेक्निक म्हणजे निगेटिव्ह इमोशन क्लीन करणं. वाव. एक क्वालिटी जी प्रत्येक हिलरने डेव्हलप करायला पाहिजे? अभ्यास करणं. सेवा म्हणजे? सेवा म्हणजे प्राणिक उपचाराची माहिती देणं. कृतज्ञता म्हणजे? कृतज्ञता म्हणजे आपण केवळ माध्यम आहोत हे ध्यानात ठेवायचं. आणि शेवटचा प्रश्न, जे लोक ग्रॅटिट्यूड टू गुरु ही सिरीज बघतायत हम्म. या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून, पॉडकास्टच्या माध्यमातून, त्यांना तुम्ही असं हिलिंगचा काय एखादा टिप किंवा हिलिंगचा असं एखादा काय संदेश द्या? संदेश हीच देणार की तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि मग जगाला मदत करा. सो थँक्यू सो मच विनायक काका, की तुम्ही खूप छान पद्धतीने तुमचा वेळ दिलात आणि सांगितलं की वेळेचा सदुपयोग कसा करायचा. या काही एपिसोड्स मध्ये आम्ही असं पण ऐकलंय की वेळ नसतो तेव्हा लोक म्हणतात की माझ्याकडे वेळ नाही, मी हिलिंग वेळ नाही नाही. करू शकत. आणि आता वेळ आहे तर मी कसा तो उपयोगी आणू शकतो हे तुमच्याकडे बघून शिकायला मिळालं. तुम्हाला मी गेले अनेक वर्ष बघतोय, ओळखतोय. आणि जिथे जिथे प्राणी किलिंगचे कॅम्प्स होतात, मेडिटेशनचे प्रोग्राम्स होतात, तुम्ही तिथे ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करता आणि तुमचे कॉन्ट्रीब्युशन्स करता. प्लस पर्सनली खूप रेग्युलरली तुम्ही हिलिंग करत आहात. त्यामुळे तुमच्या माध्यमातून अनेक लोकांना बरं वाटतंय, तुमच्या माध्यमातून अनेक लोक निरोगी होत आहेत. सो अशाच पद्धतीने तुम्हाला खूप शुभेच्छा. अनेक अनेक लोकांना प्रेरणा, प्रोत्साहन देत राहा. आणि ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ बघितलाय शेवटपर्यंत, प्राणी किलिंग ठाणे ह्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बिकॉज ह्या चॅनेलच्या माध्यमातून असे अनेक प्राणी किलर्स त्यांच्या आयुष्यातले बदल, त्यांच्या आयुष्यातल्या घटना आपल्यासोबत शेअर करतात.
की ज्यामुळे आपण नक्कीच प्रेरणा घेऊ शकतो. जर तुम्हाला प्राणी किलिंग शिकायची इच्छा झाली असेल तर नक्कीच प्राणिक आरोग्यमला कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा जर तुम्ही ठाण्यात आणि मुंबईत नसाल राहत तर तुम्ही जिथे कुठे राहताय तुमच्या जवळपास जर प्राणी किलिंग सेंटर किंवा प्राणी किलिंग इन्स्ट्रक्टर नक्की असेल त्याच्या संपर्कात येऊन प्राणी किलिंग शिका. शिक्षणाला वय नसतं, शिक्षणाला मर्यादा नसते. प्राणी किलिंग अगदी सोप्या भाषेत सोप्या पद्धतीने शिकवलं जातं आणि संपूर्ण जगात स्टँडर्डाइज पद्धतीने शिकवलं जातं. तर नक्कीच प्राणी किलिंग शिका हाच मेसेज ग्रॅटिट्यूड टू गुरु ह्या सिरीज मधून मला तुम्हा सगळ्यांना द्यायचा आहे. आणि मी जसं नेहमी म्हणतो, फ्रॉम माय हार्ट टू युअर हार्ट, आत्मा नमस्ते.